तर विधिमंडळ राष्ट्रीय परिषदेतील जेवणाचं ताट चांदीचं नाही अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। चांदीच्या ताटाबाबत विधिमंडळ सूत्रांकडून हे स्पष्टीकरण मिळालंय। व्हाईट मेटल आर्टिफिशियल ताट असल्याचं विधिमंडळाचं म्हणणं आहे। जेवणाचे दरही निम्म्याहून कमी असल्याचा दावा करण्यात येतोय। तर जेवणाचं ताट चांदीचं नाही असं विधिमंडळ सूत्रांकडून स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे। दरम्यान जेवणाची किंमत देखील निम्मी होती असं स्पष्टीकरण विधिमंडळ सूत्रांनी दिलेलं आहे। तर ही जेवणाचं ताट चांदीचं असल्याची चर्चा होती, मात्र ही चर्चा विधिमंडळ सूत्रांकडून नाकारण्यात आलेली आहे। विधिमंडळ राष्ट्रीय परिषदेतील जेवणाचं ताट चांदीचं नव्हतं असं विधिमंडळ सूत्रांनी स्पष्ट केलेलं आहे। दरम्यान व्हाईट मेटल आर्टिफिशियल ताट असल्याचं देखील विधिमंडळाचं म्हणणं आहे। अधिक अपडेट घेणार आहोत आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग यांच्याकडून। विनायक, झालेला होता या कार्यक्रमामध्ये अंदाज समितीचा हा कार्यक्रम संसदेकडून आयोजित करण्यात आला होता। त्याबाबत आपण जर पाहिलं तर चांदीचं ताट असल्याचं समोर जाहीर आलेलं होतं, परंतु आता विधिमंडळ सूत्रांकडून जी माहिती देण्यात आली आहे त्या माहितीनुसार जी जेवणाची ताटं होती ही चांदीची नव्हती, व्हाईट मेटल आर्टिफिशियल अशी ही ताटं होती असं त्यांनी विधिमंडळाकडून स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे। सूत्रांनी त्याची माहिती दिली। त्याचप्रमाणे जेवणाचे दर जे आहेत ते लावलेले आहेत ते दर सुद्धा निम्मे होते, जी दाखवले जाते त्यापेक्षा निम्मे होते असं स्पष्टीकरण जे आहे ते विधिमंडळाकडून देण्यात आलंय। नक्कीच विनायक, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर जेवणाचे दरही निम्म्याहून कमी असल्याचा दावा करण्यात येतोय। दरम्यान एकूण 4,500 खर्च या जेवणावर झाल्याच्या चर्चा होत्या, मात्र या चर्चांना विधिमंडळ सूत्रांनी नाकारलंय।